मुंबईतल्या मोक्याच्या जागा उद्योगपती अदानींना दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला। दुग्धशाळेची जागा अदानींना देण्यास विरोध केल्याने सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला। तर ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार मुंबईत सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। सरकारने या जमिनी सरसकट अदानीच्या घशात घालण्याचा सपाटा सुरू केला आहे। आतापर्यंत यांनी किमान 2 लाख कोटी रुपयाच्या जमिनी अदानीच्या खिशात घालण्यासाठी पाऊल उचललेत। अनेकांचे जी.आर. निघाले। आताच 24/6 त्यांनी जी.आर. काढलाय आणि दुग्ध व्यवसायाची विभागाची जागा जवळपास 8.5 हेक्टर जागा, सर्वे नंबर 229, ज्या जागेचे बाजार मूल्य 20,000 कोटी रुपये आहे। आत्ताच्या रेडी रेकनरनुसार त्यांना 25% रेडी रेकनरच्या 25% किमतीमध्ये हा अदानीच्या घशात घालण्याचं पाप या सरकारने करून महाघोटाळा केला आहे। मुंबईत कोणालाही TDR जर विकत घ्यायचं असेल तर पहिला 40% TDR हा अदानी समूहाकडूनच घ्यायला लागेल। म्हणजे मुंबईचे पैसे, मुंबईच्या महानगरपालिकेला मिळणारे पैसे किंवा हाऊसिंग डिपार्टमेंटला मिळणारे पैसे, सरकारला मिळणारे पैसे हे सगळे जाणार अदानी समूहाला। बघा, कुठच्याही उद्योगपतीला आमचा विरोध नाही, कोणी काही चांगलं करत असेल आम्ही विरोध करणार नाही, पण आज ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू केलेला आहे। इंडेक्सेशन काढून टाकलेलं आहे। तर या सगळ्या विरोधी पक्षांच्या आरोपांना आता सत्ताधारी कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।